नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत। चला तर सुरू करूया। रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला जयश्री व्यंकटेशन ह्या ठरल्या आहेत। महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे? संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे। महाराष्ट्रात कोणता दिन अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? महाराष्ट्रात 3 ऑक्टोबर हा दिन अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी 3,827 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे? महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी आशियाई डेव्हलपमेंट बँकची मदत घेणार आहे। महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या ठिकाणी 250 एकर क्षेत्रावर इन्व्हेजन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? नवी मुंबई या ठिकाणी 250 एकर क्षेत्रावर इन्व्हेजन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कार्तिक आर्यन यांना मिळाला आहे। आयफा अवॉर्ड 2025 सोहळा कोठे पार पडला आहे? आयफा अवॉर्ड 2025 सोहळा जयपूर येथे पार पडला आहे। महिला समृद्धी योजना कोणी लॉन्च केली आहे? महिला समृद्धी योजना नवी दिल्ली सरकारने लॉन्च केली आहे। ऑस्ट्रेलिया भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑस्ट्रेलिया भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। कोणत्या राज्याने स्वतःचा सॅटेलाइट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे? आसाम या राज्याने स्वतःचा सॅटेलाइट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे। फ्रंटियर टेक हब कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? फ्रंटियर टेक हब नीती आयोगाकडून लॉन्च करण्यात आले आहे। नुकत्याच झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? नुकत्याच झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॉलचा पुरस्कार माइंट हेनरी यांना मिळाला आहे। सायना नेहवाल कोणत्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे? सायना नेहवाल नारिका या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे। आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा इराण येथे आयोजित करण्यात आली होती। कोणत्या संताच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण करण्यात आले आहे? संत तुकाराम या संताच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण करण्यात आले आहे। भारताच्या संरक्षण मंत्रालयाने T-72 रणगाड्याचा इंजिन खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? रशिया या देशासोबत करार केला आहे। कोणत्या देशात विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे? इटली या देशात विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत। IIT खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? IIT खरगपूरच्या सुमन चक्रवर्ती या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे। कोणाच्या हस्ते यमुना नदीच्या किनारी जैवविविधता पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे? VK सक्सेना यांच्या हस्ते यमुना नदीच्या किनारी जैवविविधता पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे।
सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा 5वा क्रमांक आहे. भारताचा विकास दर आर्थिक वर्षे 2025-26 मध्ये किती टक्के राहील असा अंदाज मूडीजने वर्तवला आहे? भारताचा विकास दर आर्थिक वर्षे 2025-26 मध्ये 6.5% राहील असा अंदाज मूडीजने वर्तवला आहे. 12वा खंजर सैन्य अभ्यास 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? 12वा खंजर सैन्य अभ्यास 2025 किर्गिस्तान या देशात आयोजित करण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 21वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कोणती कंपनी ही चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे? फायरफ्लाय एरोस्पेस ही कंपनी चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे. रणजी करंडक स्पर्धा 2024-25 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? रणजी करंडक स्पर्धा 2024-25 चे विजेतेपद विदर्भाने पटकावले आहे. स्पेनमध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? स्पेनमध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रतिनिधित्व केले. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? पंचायत राज या केंद्रीय मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.